श्री स्वामी समर्थ सर्वताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो। तर याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड केला आहे गुरुवारी आम्ही गावाकडे आलेला, आणि इथून पुढचा जो व्हिडिओ आहे तो शुक्रवारचा आहे बघा। तर शुक्रवारी आम्ही सकाळी लवकर उठलो होतो, 1:30 वाजता। 1:30 वाजल्यापासून स्वयंपाक केलता, तर पुरणपोळीचा स्वयंपाक होता। तर सगळा काही स्वयंपाक झाला होता, फक्त पोळ्या आणि भाकरी राहिल्या होत्या। तर कसं 1:30 वाजता उठलो होतो, सो बाकीचं सगळं झालं स्वयंपाक, आणि दुसऱ्या गावाला जायचं मला तर जरा वेळच लागतो, त्यामुळं आम्ही लवकर आवरलं होतं। आणि त्याच्यानंतर आमच्या सासूबाईच्या बहीणबाई आल्या होत्या, तर त्यांनी सांगितलं की जावा तुमचा आवरा, मी भाकरी टाकते। मग म्हणलं मावशीला एकटीला कशाला करू द्यायचं, म्हणून 2 तवे ठेवले। मावशीला म्हणलं तुम्ही थापून द्या, मी भाजते। तर आम्ही मावशीने थापून दिलं आणि मी भाजल्या, कारण 20 भाकरी करायच्या होत्या, त्यामुळं बाकीच्या तवर आवरत होत्या सगळ्याजणी, ननंदबाई जाऊबाई सगळ्या आवरत होत्या। तर आम्ही भाकरी केल्या, मस्त अशा भाकरी झाल्या, आणि त्याच्यानंतर आम्ही मग मुरुडला आलो। तर हे होतं आमचे जे काही गुरुवारी आहेत त्यांचं येडेश्वरी बाईसाहेबांचं मंदिर आहे। तर खूप छान असं मंदिर आहे, त्यांचं घर पण साईडला आहे आणि त्याच्याच बाजूला मंदिर आहे। तर आईसाहेब खूप छान दिसत होत्या, आणि प्रसन्न वातावरण पण होतं तिथं, खूप छान वाटत होतं। कारण देवाचं स्थान म्हणलं तर तिथं पॉझिटिव्हिटीच असते, आणि तिथं प्रसन्नच वाटत असतं। तर खूप छान वाटत होतं, आणि छान असं मंदिर आहे आईसाहेबांचं। सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करो आईसाहेब। तर परत पुन्हा निघालो आम्ही देवळ्याला। तर देवळ्याला गाडीत तर जायचं होतं, आणि हे लेकरांना बघा एवढी जागा होती गाडीमध्ये फळ्यावर, तरीसुद्धा पुढंच बसायचं होतं। यांना कसं मुलांचं काय माहिती काय असतं, ते पुढे बसण्याचा त्यांचा वेगळाच आनंद असतो। महाग इतकी जागा होती की सगळं खुल्लं होतं, पण मागं सरकून बसायचं नव्हतं। आणि माझा जीव यांना बोलण्यातच, इथून तिथून बोलण्यात, धरून बस, पकडून बस, खाली किती रुतय, कारण खाली अक्षरशः नळ्या ते काय ते हे होतं, नळ्या होत्या, ते आता ते समोर दिसत आहेत ना धरलेल्या, तशाच ते नळ्या होत्या, तरी पण त्यांनी त्याच्यावरच बसलं, आणि तिथं जाईपर्यंत त्यांनी नळ्यावर बसले, ते काय खाली आले नाहीत। तर आम्ही शेवटी पोचलो बघा इथं नदीवर। तर नदीत पाणी तर इतकं होतं की काय सांगूच नका, नदी भरलेलंच होतं ते, आणि पाणी बघितलं तर डोळे फिरायले होते, इतकं पाणी होतं। तर आलो, आणि नदीच्या काठालाच आसरा होत्या, आसरा ह्या नदीच्या काठालाच आहेत, आणि इथं आसरा आहेत ना ह्या गुप्त आहेत म्हणतात, कारण तिथं आसरा करून बसवलेल्या नाहीत, कारण प्रत्येकाने नवीनच आसरा करायच्या, पूजा करायची, आणि ते तसंच सोडून तिथं जायचं, ते बरोबर ते हे होतं। तर असं इथलं आहे। तर सगळ्यांनी आलो, पाय हात तोंड धुतलं, ते आंघोळ करायची ती, पण एवढ्या गारट्याचं परत पण आंघोळ करायची, साडी बदलायचं म्हणून आंघोळ काही केली नाही। तर आमच्या ननंदबाईंनी थोडंसं अंगावर पाणी टाकलं, थोडं पाणी घ्या म्हणून, गार लागत होतं, पण मग थोडं ताईंनी पाणी टाकलं डोक्यावर, आणि झाली म्हणलं आंघोळ। कारण कसं असतं, पाण्याला जरी शिवलं तरी होत असते। मग मी पण थोडंसं थेंब डोक्यावर शिंपडलं आणि केली बघा तशीच आंघोळ, आणि परत पुन्हा पूजेला सुरुवात केली, कारण सगळ्या 7 जणी आसरा आल्या, आणि सगळ्यांनी घेतला हातामध्ये, आणि पूजेला सुरुवात झाली। बघा पाणी कसलं आहे, इतकं पाणी होतं की त्या पाण्याला बघितलं की डोळे फिरायले होते, इतकं पाणी होतं। तर परत पुन्हा बघा किती छान अशी पूजा वाटत होती, खूप छान वाटत होती। कसं असतं बघा, एकदा पूजा केलं की ती त्याच्यामध्ये दैवत्व निर्माण होत असतं, तर तसंच वाटत होतं, खूप छान असं वाटत होतं। पूजा केल्यानंतर प्रसन्न वाटत होतं, आणि छान वाटत होतं, असं काही वाटत नव्हतं, इतकं पाणी होतं, त्या पाण्याच्या कडेला पूजा करायचं म्हणजे खूप छान वाटत होतं।
असं असं हो तिकडून तुमचं सुनावले 5 झालं देव देव फाडते काय करायचं का सारखं बांधायला बांधायची गरज नाही हातातच ठेव तेवढ्या रस्त्याच्या ह्याचं पोत्यात खाली ते सगळे मंगळसूत्र ते कुठं आहे ताई आता कधी तर तांदूळ लावायचं राहिलं आणि ही तवर फुडकायची कार्यक्रम चला पुढे तेवढं जावं लागते गुलाबी डब्बा हो इकडं अलीकडं आहे गुलाबी डब्या गुलाबी डब्या इथं आजचं यायचं गुलाबचे आता इकडे बघा आणले का भैया चांगलं व्यवस्थित कर बरं सात जणी भरायची ना पुढे हे सुकमा बी घाल असं घालायचं भरल्यावरती की दोघींनी सुरमा घाल लावलं सगळं ताई थोडंसं लावते बरं मला पाडा हळद लावते बाजूला हळद लावायला गेले हे चुका लावून पाणी टाका बरं
आसराचा संसार दिला, घरी आलो आणि त्याच्यानंतर बघते घरात तर हे बघा गवत. कारण गेल्या वेळेस आलते तेव्हा सगळं स्वच्छ करून गेलते, पण आता आले तर हे घरामध्ये गवत, घरात जाळ्या. कारण घरात कुणी राहत नसलं की हे घराचे असे हाल होतात. म्हणून परत पुन्हा सगळं घर स्वच्छ केलं, भांडे वगैरे सगळे धूळ पुसली भांड्याची, सगळं काही काढलं बघा. ह्याच्यानंतर हे गवत बघा कसलं गवत आलं होतं, हे सगळं स्वच्छ करायचं होतं मला. त्याच्यामुळं जाळाजळमटं भरपूर असं झालं होतं. म्हणलं असा बी दिवस गेलाय तसा बी गेलाय, कारण मुलांना शाळेत जायची इच्छाच नव्हती, कारण ती ऐकतच नव्हते माझं. तर बघा हे काय सगळं गवत काढलं, सगळं स्वच्छ केलं, घर सगळं स्वच्छ केलं, घरामधल्या जाळ्या आळ्या सगळ्या काढल्या, भांडे पुसले. एवढं सगळं काम करायला हे व्हिडिओ आहे किती 1 मिनिटाचा, परंतु हे सगळं मला स्वच्छ करायला लागलं होतं किती कम से कम 2, 2.5, 3 तास लागले होते. हे सगळं गवत काढायला, बाहेर नेऊन टाकायला, सगळं स्वच्छ करायला, भांडे पुसायला, जाळ्या काढायला भरपूर असा वेळ लागला होता. ते सगळं केले, परत पुन्हा आंघोळ केली आणि कपडे वगैरे माझे धुवून टाकले आणि मग परत पुन्हा इकडं आले. तर इकडं पाणीपुरीचा राडा होता, कारण ताईंनी आग्रहच ताईचा होता की सगळ्यांचा की पाणीपुरी करायची आणि मुलांना पाणीपुरी खाल्ल्यानंतर मग घेऊन जावा. विकत तर कोण बी आणून खातं, कारण विकत तर आणून खातो आपण, परंतु सगळे मुलं असले, सगळे असले की खाण्याचा आनंदच वेगळा असतो. आणि हे बघा 3 जण तिथं बसूनच होते. बाकीचे लहाने होते ना ते पलीकडे होते, कारण हे 2 आहेत ना, हे ननंदबाईचे आहेत आणि माझा मुलगा 1 आहे. याच्यामध्ये या 3घामध्ये 2 मुलं ननंदबाईचे आहेत आणि जो माझ्या साईडला बसलाय तो माझा आहे. हे 2 आहेत ते ननंदबाईचे आहेत आणि बाकीची जी मुलं आहेत ते बाहेर होते आणखीन. आणि सगळेजण बसून आम्ही पाणीपुरी केली आणि सगळ्यांनी पाणीपुरी खाल्ली आणि मग परत पुन्हा गावाकडे जायचा बेत होता. कसं असतं बघा, एकटं माणूस विकत आणून खातं, परंतु त्याचा आनंद वेगळाच असतो. आणि सगळ्याबरोबर खाल्लेला हसी मजाक धिंगाणा सगळ्यांबरोबर केलेलं, बोललेलं, हसलेलं हे वेगळंच असतं. कारण कसं असतं बघा, ज्याने ज्याच्या घरी राहतं, कोणी कोणाला देत नाही, घेत नाही, परंतु एक सण असतो, वार असतो, वेळ असते, ती आनंदात घालवण्याचं ते वेगळंच असतं. कारण कसं असतं, जे काही कष्ट करतं, कुणी बी कष्ट करतं, कुणाचा बी संसार आहे, तो ज्याचा त्याचाच आहे, ज्याचा त्यालाच करावं लागतं, ज्याचं त्याचंच त्याला करावं लागत असतं. परंतु जो काही आपण जेव्हा गावाकडे जातो, आता हे आम्ही गावाकडे जातो, आम्ही लातूरला राहतो, मग आनंदबाई पुण्याला राहतात. त्याच्यामुळं कसं होतं, हे मुलांच्या भेटीगाठी कधी पडतात दिवाळीला आणि असं काही कार्यक्रम असला किंवा उन्हाळ्यातच गाठीभेटी पडतात. आणि बाकीचे जे गावाकडे असतात ते गावाकडेच राहतात, आम्ही लातूरला राहतो आणि ननंदबाई पुण्याला राहतात. तर ह्या सगळ्यांचं कसं असतं, सगळेजण आले की इतकी मस्ती असते, इतक्या धिंगाणा असतो की काय सांगूच नका. त्याच्यामुळं त्यांचा आनंद वेगळाच होता. तर पाणीपुरी केली आणि त्यांना कसं माहिती आहे का, ह्या पाणीपुरीच्या निमित्तानं आदित्याला जाऊ द्यायचं नव्हतं, आम्हाला जाऊ द्यायचं नव्हतं. म्हणून सकाळी उठल्या ताईंचा आग्रह होता की वहिनी जाऊ नका. कारण मी आले त्या दिवशीच ताईंनी सांगितलं होतं की वहिनी पाणीपुरी खाल्ल्याशिवाय जायचं नाही, पाणीपुरी करूया, कार्यक्रम झाला दुसऱ्या दिवशी 10 वाजता जावा. त्या झोपीतूनच उठल्या, मी निघाले की त्या झोपीतून उठल्या आणि त्या म्हणायला लागल्या नाही वहिनी नाही जायचं, नाही वहिनी नाही जायचं. पण परत पुन्हा दिरांनी बी म्हणले की नाही जायचं नाही वहिनी म्हणले, म्हणून म्हणलं जाऊ द्या, चला एवढं हे करायला तर कशाला जायचं. परत पुन्हा असं एक मनात वाटतं की आपण राहिलो नाही, किती राहा म्हणलं तर, म्हणून परत पुन्हा लेकरांसाठी पण ताईसाठी दिरांसाठी पण राहिले. तर असा होता माझा दिवस. सर्वांना श्री